गोव्याला जायचं का? जाऊया ना लगेच जाऊ. नाही नाही, मला काही प्रश्न आहेत. तू मग हे पण घे सगळं. आणि याच्यात मला काही प्रॉब्लेम नाही. 8वा मुद्दा नानांची मुलाखत आहे, सो ते पण तू कर. मी आहे. नाही, हा माझ्या डाव्याचा खेळ आहे. सॉरी, मी असा मध्येच घुसलो. त्यानं मगाशी सांगितलं, त्यानं एक कार्यक्रमाचा मूड सेट केला. एकतर एवढ्या मोकळ्या वातावरणात असा कार्यक्रम त्यानं मोकळी सुरुवात केली. त्याचा नव्हताच अँकर आलेला, तर पण म्हटलं हरकत नाही आहे. मला तुला विशेष करून प्रश्न विचाराय म्हणून मी मध्ये घुसलोय. हेच होतं, याच्याशी माझा काही संबंध नाही. वसंतराव तुझे आजोबा, त्यांचा तू नातू, तुझ्या सगळ्या नातवाबद्दलच्या, नातू म्हणून त्यांच्याबद्दलच्या आठवणी सगळ्या असणारच आहेच. त्यांची गायकी, त्याच्यानंतर तू गाणं शिकलास, तू आज प्रतिथयश गायक आहेस. तेही नाटकात काम करत होते, तूही नाटकात काम करतोच आहेस. त्यामुळे या सिनेमात तू नट म्हणून काम केलंस. या धाडसापेक्षा माझा प्रश्न असा आहे की तू हे कसं काय धाडस केलंस की तुझा एक मित्र आहे, कोणत्याही लोकोत्तर माणसांच्या आयुष्यावरचा सिनेमा करायचा झाला, हा ज्याचा कॉपीराइट आहे, हा तुझा अत्यंत जवळचा मित्र आहे, सुबोध भावे. तर त्याला कळूही न देता, ताकास तूर न लावू देता हा सिनेमा उरकलाय तुम्ही की? बर, तो दावा करू शकतो या गोष्टीवर. का विचार? कारण सुबोधला सर्वोत्कृष्ट गायकाचा अवॉर्ड पण मिळालेला आहे, नरेंद्र भिडेनं केलेलं. मी साक्षीदार आहे घटनेत, तो विसरला असेल, माझ्या लक्षात येते. तो नट पण आहे, मला आठवतं, तो गातोही. हो. आणि बायोपिक म्हणजे सुबोध भावे, हे इक्वेशनच आहे. तरी सुद्धा म्हणजे हे धाडस कसं काय केलंस ते सांग. हा सिनेमा झाला, म्हणजे रिलीज झाल्यानंतर तू ही भूमिका केल्यानंतर तुझी मैत्री कशी राहणार आहे? नाही, त्याला सांगून मी हे सगळं केलं. म्हणजे अच्छा, खरं याचं उत्तर निपुण देऊ शकतो, कारण तो दिग्दर्शक आहे. त्यांनी वा वा, निपुण. मी तुलाही प्रश्न विचारणार आहे, येणारच आहे. पण मग मी तुला असं विचारतो की आपले आजोबा, आपल्या आठवणी, म्हणजे तू एक नातू म्हणून त्यांच्याकडं बघितलंस, किंवा तो जो अनुभव, वडिलांकडनं आठवणी, तुझ्या आठवणी सगळ्या. पण ही भूमिका जगत असताना तुला आजोबा बनता आलं, तर अशी कुठली गोष्ट होती का रे की जी तुला त्यांच्या भूमिकेत गेल्यानंतर नव्यानं उमजली? मी पहिलं सांगतो की मी खूप लहान होतो, 3.5 वर्षाचा होतो जेव्हा माझे आजोबा गेले. त्यामुळे माझ्या काही अशा वन टू वन आठवणी नाही आहेत त्यांच्याबरोबर.
म्हणजे जे काही मी ऐकलं ते माझ्या वडिलांकडनं, माझ्या आईकडनं, माझ्या आत्यांकडनं किंवा त्यांचे जे मित्र होते भाई काकांकडनं खूप खूप ऐकलं मी वसंतरावांविषयी. मी खूप वाचलं, त्यांची गाणी खूप ऐकली, त्यांचे इंटरव्ह्यूज ऐकले. जेव्हा चित्रपट करायचं ठरलं आणि हेही ठरलं की मी त्यांची भूमिका करायची, तेव्हा मला खूप दडपण आलं होतं. कारण पहिली भूमिका मी जी केली नाटकामध्ये ती पण कट्यार काळजात घुसलीमध्ये केली होती, नाटकामध्ये जे सुबोधनी डिरेक्ट केलं होतं नाटक. आणि तेव्हाही मला हेच दडपण आलं होतं. पण एक क्षण असा होता की मला असं वाटलं की त्याच्यातनं बाहेर पडावं आणि कॅरेक्टर म्हणून आपण त्या व्यक्तिरेखेकडे बघावं. कारण ही सगळी जी मोठी मंडळी आहेत त्यांचे आपण असे किस्से ऐकलेले आहेत जे बहुत करून खरे असतात, जे झालेले असतात, घडलेले असतात, पण आपण त्यांना एक कुठेतरी एका उच्चासनावरती आपण बघायला लागतो, कारण तो एक आदर असतो. तर मला ते त्याच्यावरनं त्यांना खालती आणायचं होतं, एक ज्याला आपण ह्युमन म्हणूया, तुमच्या आमच्यातली व्यक्ती म्हणूया, अशा लेवलला मला बघायचं होतं. त्याच्यामुळे मी निपुणनी जी दिली होती ती तो स्क्रीन प्ले असेल, ते डायलॉग्स असतील, ते सीन्स असतील, मी खूप प्रामाणिकपणे ते करायचा प्रयत्न केला. आणि तू जो म्हणतोस तो क्षण एकदा आला जेव्हा नागपूरला मी 1 महिनाभर शूट केलं त्याचं, आणि रोज सकाळी 5 वाजता मी सेटवरती जायचो आणि तासभर लागायचं तो सगळा लुक करण्याकरता. माझं असं विचित्र टक्कल केलं होतं एवढंच. आणि बरेच विग्स आणि हे होते. तर मी काहीतरी गाणं ऐकत होतो का गाणं कंपोज करत होतो. आणि सौरभ जे आमचे लुक करणारे होते ते मेकअप करत होते. आणि त्यांचा तो लुक झाल्यानंतर मी डोळे उघडले आणि बघितलं तर मला असं वाटलं की आजोबाच बघतात की काय माहिती. वा वा. मी खरं सांगतो, मला डोळ्यात पाणी झालं माझ्या, की मला समोर माझे आजोबा दिसत होते. आणि मला असं वाटतं की त्याच्यानंतर मला सूर सापडला म्हणूयात, किंवा सोपं गेलं मला खूप काम करणं. कारण भूमिका जगताना म्हणजे आपण वाचतो, चरित्र वाचतो आणि आपण समजून घेत असतो, पण प्रत्यक्ष आपल्या आजोबांना जगायला, त्यांचं आयुष्य जगून घेणं त्या ॲक्टरच्या नशिबात होते. तुम्ही भूमिका जगता तेव्हा आपल्याला अनेक पैलू कळतात की अच्छा, ज्या वेदना असतील किंवा काय. मला फार म्हणजे 2 कारणांसाठी बघणारा सिनेमा. एक तर तू ही भूमिका केलेली आहेस आणि बायोपिक सुबोधच्या व्यतिरिक्त कोणीतरी केलाय म्हणून माझ्या तुला प्रचंड शुभेच्छा आहेत. खूप खूप आणि फार आनंद झालाच. कारण हे का म्हणू शकतोस तू, मला खरं असं वाटलं होतं की हे तू उत्तर द्यायला होतंस की सिनेमा तर डायलॉग आहे तो, माझं घराणं माझ्यापासून सुरू होतं. तर ते म्हणजे वसंतरावांचंच, कारण त्या ज्या वैभव जोशींनी लिहिलेल्या ओळी ज्या आहेत, म्हणजे कंठात आर्त ओळी, डोळ्यात प्राण आले, आता समयवरी हे कैवल्य गान आले. आणि एक फिनॉमिनल म्हणजे स्वयंभू कलाकार. त्यामुळे हे घराणं तुझ्यापासून सुरू होतं असंही मी म्हणू शकतो. त्यामुळं तुला मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. आणि फार अप्रतिम गायला आहे. थँक्यू. तर आजच्या या कार्यक्रमामध्ये हा ट्रेलर लॉन्चचा जो कार्यक्रम जो आहे त्याला अतिशय म्हणजे झालं की आता अनावरण अजून काय करायचं बघितलं की आपण. नाही, हे आपण गाणी ऐकली आता. असं आहे का अजून? असं त्यांना आहे ना आता अजून बाकी आहे ट्रेलर. बरोबर. कारण इथं बसलेले बरेच कलाकार पण असे आहेत की ते या सिनेमात आहेत म्हणून आलेत असा माझा समज आहे. तर ते सिद्ध व्हायला पाहिजे. ते ह्याच्यात दिसलेले नाही आहेत, तर ते ट्रेलर मध्ये दिसतील अशी अपेक्षा म्हणजे दिग्दर्शकांनी ठेवली असेल तर. मग काय करायचं काय? नाही, ते आता काहीतरी तुम्हाला एक कळ दाबायला देतील, कारण तो आपला आवडीचा विषय आहे. त्यामुळे म्हणजे कसा ट्रेलर लॉन्च कसा करायचा आहे त्यांनी आज्ञा द्यायची आहे. नाही आपण नुसतं असं काहीतरी काय, ते उगाच ते खोटं असतं. त्यानं काही खरं ट्रेलर लॉन्च म्हणजे ते तुमच्या हस्ते म्हणायचं आणि खरं म्हणजे अनावरण तोच करत असतो. चला करा, सुरू करा. आम्हाला खुर्च्या मिळतील का रे? 2 नाही माहीत.
वय झालं. तसं नव्हे, ज्येष्ठांना मान द्यावा लागतो तो. मी उभे उभे बोलतो नाही असं नाही, याला अर्थ नाही. म्हणजे जरा तब्येतीच, कारण उभे उभे विचारायचे प्रश्न वेगळे असतात. आणि हां, म्हणजे दासबोधात नानांचा उल्लेख दासबोधातच आलेला आहे. म्हणजे हा मूर्खांची लक्षणं आहेत ना. नाही नाही, रामदासांनी ज्या 2 ओळी लिहिल्या होत्या की म्हणजे त्यातली पहिली ओळ इतकीशी नाही आहे तुम्हाला लागू पडणारी, पण तरी ती ओळी अशा की वेश असावा बावळा परी अंगी नाना कळा. आता हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये हा वेश बावळ्यासारखा वाटू शकतो, आपण त्याचं यमक तेल लावत गेलं असं म्हणू. वेश असावा साधा परी अंगी नाना कळा. का असं म्हटलं नाना कळा? म्हणजे की नाना पाटेकर नट म्हणून माहितीच आहेत, दिग्दर्शक म्हणूनही त्यांची ओळख झाली आहे, होईल, निर्माता म्हणूनही माहिती आहे. नाना अप्रतिम चित्रकार आहेत, नाना लिहित असतात, नाना कविता करतात, त्यांचा कलेचा व्यासंगही अप्रतिम आहे. एवढं सगळं असताना, अंगी नानाकडे असताना संगीताच्या वाटेला तुम्ही गेलात का कधी? किंवा मरड तेवढं नाही जमलं. का म्हणे खरं तर लॉकडाऊन मध्ये खरं एवढा वेळ होता आणि अनेकांना असा प्रश्न पडला की नाही, ते तू शिकलेलं मला कळलेलं आहे. मी शेवटचा प्रश्न तुला मी विचारणार आहे. मला तुम्हाला प्रश्न विचारायचे म्हणून बोलवलंय, परत मला येऊ देणार नाही ते. पण लॉकडाऊन मध्ये मग तुम्ही काय कसा? कारण सगळ्यांना प्रश्न असा की नक्की म्हणजे स्ट्रगलिंग ऍक्टर्स असतात त्यांनी काय केलं हा विचारलं, तसंही कोणी येत नाही. पण जे स्टार्स आहेत त्यांनी कसा वेळ घालवला असा प्रश्न आहे. प्रश्न तू कधी विचारणार आहेस? हा गाणं नाही, शक्य नाही. हा, मी आपलं जरा एक श्वास असा हे व्हावा म्हणून जरा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही. मी हा चित्रपट पाहिलाय बरं, मला त्याच्याबद्दल बोलू दे आधी. राहुलला मी गायक म्हणून खूप वर्ष ऐकतोय, मुलासारखा आहे तो. पण हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याला अभिनयाचं जर पारितोषिक मिळालं नॅशनल अवॉर्ड तर मला आश्चर्य वाटणार नाही. मला उगाचच कोणाबद्दल छान बोलता येत नाही, नाईलाजापोटी मी हे बोलतोय. राहुल इतका अप्रतिम काम केलेलं आहे, इतका अप्रतिम काम केलेलं आहे. तू तुझ्या आईचा रोल केलाय. तू एरवी तुझ्या त्या सिरियलमध्ये मला तू अजिबात आवडायची नाहीस, पण ते कुठली जी होती ती. पण ह्याच्यातलं काम बघितल्यानंतर माझं मत अगदी पूर्ण बदललं. काय इतका अप्रतिम काम केलंयस तू. म्हणजे सगळीच, म्हणजे कोणीही अनाठाई तिथे नाही आहे. संगीताच्या बद्दल बोलायचं नाही, कारण तो माझा प्रांत नव्हे, मला ते ऐकायला मिळालं, त्याच्यात आम्ही धन्य आहोत. पण अप्रतिम सिनेमा पाहिला मी तो. आणि आज इथे येण्याचं कारण ते आवडलं नसतं तर मी खरंच आलो नसतो. कारण मला यांनी आधी सांगितलं की सिनेमा आता तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा दाखवला तेव्हा सिनेमागृहात तुम्ही एकटेच होतात, कारण तेव्हा परिस्थितीच तशी होती. राहुल शेजारी येऊन बसला तर नाना ॲक्च्युली सिनेमा बघता होता नोट्स काढत होते. तर ते असं म्हणाले की राहुल तू इथं बसू नको, कारण मी नोट्स काढतोय, तू नंतर ये. आणि नंतर तुम्ही दिलं त्यांना हे की सिनेमा बघितल्यानंतर तुम्हाला तो प्रचंड आवडल्याशिवाय तुम्ही येणार नाही, हे खरंच आहे. आणि हाच मला इथनं सुरुवात करायची होती की सिनेमा एवढा तुम्ही बघितलात, तुम्हाला आजवर अनेक बायोपिक्स तुम्ही बघितलेतच, तर तुम्ही ऑलरेडी उत्तर दिलंच. सिनेमा हा कसा आहे. बालगंधर्व अतिशय आवडला होता, मी त्याला सांगितलं होतं. बालगंधर्व दुसरं असं म्हणजे कोणी करूच नाही, तो इतका अप्रतिम त्याने केला होता. पण वसंतरावांना मी भेटलेलो आहे. हा, मला ते विचारायचं वसंतरावांच्या तुमच्या काय आठवणी आहेत? त्यामुळे म्हणजे त्यांना पाहिलेलं आहे, त्यांच्याशी बोललेलो आहे. नाईलाजास्त त्यांच्या, मी ते महाबळेश्वरला थोडा वेळ तबला वाजवला त्यांच्याबरोबर. काय सांगता? हो हो. ते म्हणाले होते की तू वाजव, तुला ह्या लयीत येतोय ना, त्याच्यात वाजव, काही चुकलं तर माझं चुकलं असं मी समजेन, तो वाजवत राहा. तर त्यामुळे, आणि मग त्याच्यानंतर खूप वर्षांनी पुरुषच्या वेळी भाई आणि वसंतराव दोघंही आले होते नाटकाला, बालगंधर्वला. आणि मग अतिशय कौतुक केलं
त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं की इतक्या वर्षापूर्वी मी तुम्हाला तिथे भेटलो होतो आणि तर बरं झालं म्हणले, संगीताच्या मागे नाही लागलास, हे करतोयस तर जास्त बरं आहे. कारण तसं त्यांच्या आणि तुमच्या ह्याच्यातली एक समान दुवा म्हणजे मातृप्रेम. त्यांनाही मातृसुख भरपूर मिळालं, तुम्हालाही मिळालं. म्हणजे अर्थात तुम्ही आता म्हणालात तुमचा गळा जरी नसला गाण्याचा तरी अनेक गायकांना तुम्ही म्हणजे त्यांच्या मैफिली खाजगी घरी म्हणजे तुम्ही करताच. म्हणजे इव्हन राहुलसुद्धा बरेचदा तुमच्याकडे गायला आलेले आहे, गुलाम अली आलेले आहेत. तर वसंतरावांची अशी प्रत्यक्ष मैफिल तुम्ही त्यावेळेला तुम्हाला कसा नाही नाही, मी खूप वेळ पाहिल्यात, मी ऐकल्यात त्या, पण त्यावेळी काही फारसं काही छान वाटतं. आताही तसंच आहे संगीताच्या बाबतीत, छान वाटतं, कळत काहीच नाही त्यातलं. काहीतरी परवा ते कुठलं तरी गाणं तू ते हा, तर त्याला मी म्हटलं अरे ते का नाही तुझे रूप काय कुठलं ते गाणं सुरेशचं, तर मी तू म्हणलास नाही तोच राग आहे. मी त्याला मी म्हटलं आता आपण राग कळत नाही आपल्याला, तर ते गाणं आणि हे गाणं सारखं ऐकणार. तो म्हणला हो हो तर तो राग सर आहे. तर म्हणजे एवढं तरी कळायला लागलं ऐकून ऐकून. नाही नाही तसं नाही नाना, तुम्ही मला कळलं की मी उभ्या उभ्या बोलतो. नाही नाही असं नाही, याला अर्थ नाही. म्हणजे जरा तब्येतीत, कारण उभ्या उभ्या विचारायचे प्रश्न वेगळे असतात. आणि हां म्हणजे दासबोधात नानांचा उल्लेख दासबोधातच आलेला आहे. म्हणजे मूर्खांची लक्षणं आहेत ना. नाही नाही, रामदासांनी ज्या 2 ओळी लिहिल्या होत्या की म्हणजे त्यातली पहिली ओळ इतकीशी नाही आहे तुम्हाला लागू पडणारी, पण तरी ती ओळी अशात की वेश असावा बावळा परी अंगी नाना कळा. आता हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये हा वेश बावळ्यासारखा वाटू शकतो, आपण त्याचे यमक तेल लावत गेलं असं म्हणू. वेश असावा साधा परी अंगी नाना कळा. का असं म्हटलं नाना कळा? म्हणजे की नाना पाटेकर नट म्हणून माहितीच आहेत, दिग्दर्शक म्हणूनही त्यांची ओळख झाली आहे, होईल, निर्माता म्हणूनही माहिती आहेत. नाना अप्रतिम चित्रकार आहेत, नाना लिहित असतात, नाना कविता करतात, त्यांचा कलेचा व्यासंगही अप्रतिम आहे. एवढं सगळं असताना अंगी नानाकडे असताना संगीताच्या वाटेला तुम्ही गेलात का कधी? किंवा एवढं तेवढं नाही जमलं. का नाही खरं तर लॉकडाऊन मध्ये खरं एवढा वेळ होता आणि अनेकांना असा प्रश्न पडला की नाही, ते तू शिकलेलं मला कळलेलं आहे. मी शेवटचा प्रश्न तुला मी विचारणार आहे. मला तुम्हाला प्रश्न विचारायचे म्हणून बोलवलंय, परत मला येऊ देणार नाही ते. पण लॉकडाऊन मध्ये मग तुम्ही काय कसा? कारण सगळ्यांना प्रश्न असा की नक्की म्हणजे स्ट्रगलिंग ऍक्टर्स असतात त्यांनी काय केलं हा विचारलं, तसंही कोणी येत नाही. पण जे स्टार्स आहेत त्यांनी कसा वेळ घालवला असा प्रश्न आहे. प्रश्न तू कधी विचारणार आहेस? हा विचारलं की मी आता. काय त्याच्यात तुम्ही गाणं गाणं नाही, शक्य नाही. हा मी आपलं जरा एक श्वास असा हे व्हावा म्हणून जरा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही मी हा चित्रपट पाहिलाय बरं, मला त्याच्याबद्दल बोलू दे आधी. राहुलला मी गायक म्हणून खूप वर्ष ऐकतोय, मुलासारखा आहे तो. पण हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याला अभिनयाचं जर पारितोषिक मिळालं नॅशनल अवॉर्ड तर मला आश्चर्य वाटणार नाही. मला उगाचच कोणाबद्दल छान बोलता येत नाही, नाईलाजापोटी मी हे बोलतोय. राहुल इतका अप्रतिम काम केलेलं आहे, इतका अप्रतिम काम केलेलं आहे. तू तुझ्या आईचा रोल केलाय. तू एरवी तुझ्या त्या सिरियलमध्ये मला तू अजिबात आवडायची नाहीस, पण ते कुठली जी होती ती, पण ह्याच्यातलं काम बघितल्यानंतर माझं मत अगदी पूर्ण बदललं. हा इतका अप्रतिम काम केलंस तू. म्हणजे सगळीच म्हणजे कोणीही अनाठाई तिथे नाही आहे. संगीताच्या बद्दल बोलायचं नाही कारण तो माझा प्रांत नव्हे, मला ते ऐकायला मिळालं त्याच्यात आम्ही धन्य आहोत. पण अप्रतिम सिनेमा पाहिला मी तो. आणि आज इथे येण्याचं कारण ते आवडलं नसतं तर मी खरंच आलो नसतो. कारण मला यांनी आधी सांगितलं की सिनेमा आता तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा दाखवला तेव्हा सिनेमागृहात तुम्ही एकटेच होतात
कारण तेव्हा परिस्थितीच तशी होती. राहुल शेजारी येऊन बसला तर नाना ॲक्च्युली सिनेमा बघता होता नोट्स काढत होते. तर ते असं म्हणाले की राहुल तू इथं बसू नको कारण मी नोट्स काढतोय, तू नंतर ये. आणि नंतर तुम्ही दिलत त्यांना हे की सिनेमा बघितल्यानंतर तुम्हाला तो प्रचंड आवडल्याशिवाय तुम्ही येणार नाही, हे खरंच आहे. आणि हाच मला इथनं सुरुवात करायची होती की सिनेमा एवढा तुम्ही बघितलात, तुम्हाला आजवर अनेक बायोपिक्स तुम्ही बघितलेतच, तर ते तुम्ही ऑलरेडी उत्तर दिलंच. सिनेमा मला कसा बालगंधर्व आहे अतिशय आवडला होता. मी त्याला सांगितलं होतं बालगंधर्व दुसरं असं म्हणजे कोणी करूच नाही तो, इतका अप्रतिम त्याने केला होता. पण वसंतरावांना मी भेटलेलो आहे हां, खूप. मला ते विचारायचं वसंतरावांच्या आणि तुमच्या काय आठवणी आहेत? त्यामुळे म्हणजे त्यांना पाहिलेलं आहे, त्यांच्याशी बोललेलो आहे. नाईलाजास्तव त्यांच्या मी ते महाबळेश्वरला थोडा वेळ तबला वाजवला त्यांच्याबरोबर. काय सांगता? हो हो. तर ते म्हणाले होते की तू वाजव, तुला ह्या लयीत येत आहे ना, त्याच्यात वाजव. काही चुकलं तर माझं चुकलं असं मी समजेन, तू वाजवत राहा. तर त्यामुळे आणि मग त्याच्यानंतर खूप वर्षांनी पुरुषच्या वेळी भाई आणि वसंतराव दोघंही आले होते नाटकाला बालगंधर्वला. आणि मग अतिशय कौतुक केलं. त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं की इतक्या वर्षापूर्वी मी तुम्हाला तिथे भेटलो होतो. आणि तर बरं झालं म्हणले, संगीताच्या मागे नाही लागलास, हे करतोयस तर जास्त बरं आहे. कारण तसं त्यांच्या आणि तुमच्या ह्याच्यातली एक समान दुवा म्हणजे मातृप्रेम. त्यांनाही मातृसुख भरपूर मिळालं, तुम्हालाही मिळालं. म्हणजे अर्थात तुम्ही आता म्हणालात तुमचा गळा जरी नसला गाण्याचा तरी अनेक गायकांना तुम्ही म्हणजे त्यांच्या मैफिली खाजगी घरी म्हणजे तुम्ही करताच. म्हणजे इव्हन राहुलसुद्धा बरेचदा तुमच्याकडे गायला आलेला आहे, गुलाम अली आलेले आहेत. तर वसंतरावांची अशी प्रत्यक्ष मैफिल तुम्ही त्यावेळेस तुम्हाला कसा? नाही नाही, मी खूप वेळ पाहिल्यात, मी ऐकल्यात त्या. पण त्यावेळी काही फारसं काही छान वाटतं. आताही तसंच आहे संगीताच्या बाबतीत, छान वाटतं, कळत काहीच नाही त्यातलं. काहीतरी परवा ते कुठलं तरी गाणं तू ते हां, तर त्याला मी म्हटलं अरे ते का नाही तुझे रूप काय कुठलं ते गाणं सुरेशचं. तर मी तू म्हणलास नाही तोच राग आहे. मी म्हटलं आता आपण राग कळत नाही आपल्याला, तर ते गाणं आणि हे गाणं सारखं आहे करणार. तो म्हणला हो हो, तर तो राग सगळं. तर म्हणजे एवढं तरी कळायला लागलं ऐकून ऐकून. नाही नाही, तसं नाही नाना. तुम्ही मला कळलं की गाणं ऐकल्यानंतर त्या गाण्याचं एक्सप्रेशन तुम्हाला चित्रात दिसतं, असं तुम्ही मागे एकदा बोलला होता. तुम्ही चित्रच काढलं त्यावेळेला, पोर्ट्रेट काढलं असं मी. नाही तसं काही नाही, फारसं काही चुकीचं ऐकलेलं आहे. पण रशीद खान किंवा कौशिकी म्हणजे रशीद त्याचं गाणं संपल्यानंतर आम्ही आमच्या घरी बसतो आणि मग त्याच्यानंतर तो सुरू होतो. इतका छान रात्रभर त्याचं चाललेलं असतं. पण ते ऐकायला आणि त्यावेळी त्यांना जेवण करून खायला घालणं, त्यांची सेवा करायची त्यावेळी, कारण आपण त्यातले ढ आहोत, आपल्याला काही येत नाही. पण ज्यावेळी तो गायला लागतो त्यावेळी रशीद रात्री किंवा आम्ही त्या दिवशी कौशिकीचं गाणं ऐकायला गेलो होतो आम्ही सकाळी पहाटे दिवाळीच्या वेळी, तर इतकं अप्रतिम काहीतरी वाटतं. ही लोक अगदी आम्हाला कुठल्याही तिकिटाविना एक वेगळ्या ग्रहावर घेऊन जातात, छानपैकी फिरून आणतात. त्यामुळे आनंद. आणि आपल्याला जे येत नाही ते समोरच्याला येतं याचं कौतुक जास्त असतं. आणि त्यातून हे परकोटीचे आहेत लोक. कारण मनस्वीपणा हा त्यांचा आणि तुमचाही आवडीचा भाग आहे. सिनेमाचं प्रमोशन म्हणजे त्याच्यावर रिव्ह्यूज लिहून येणं, लोकांनी वर्ड ऑफ माउथ तो नंतर मिळणं. एक सामान्य प्रेक्षक म्हणून तो पाहत होतो आणि म्हणून मला तो आवडला. जाणकार म्हणून तुम्ही गेलात तर कदाचित तुम्ही वेगळ्या कॅटेगरीमध्ये जाता. सिनेमाची गोष्ट ऐकताना सुद्धा हे सगळ्यात महत्वाचं, मी प्रेक्षक असलो तर मला हे पाहायला आवडेल का, अशी मी ती गोष्ट ऐकतो. मला ते पाहायला आवडलं नाही तर मी त्यांना सांगतो मला ती करायची नाही. आता मला हा म्हणाला की नाही तुम्ही आमचं ते जिओचं हे करताय का, नेटफ्लिक्सची प्रकाश ज्याची सिरियल. म्हटलं मी ती वाचतोय, आवडली तर करेन, नाही तर नाही करेन. कारण पहिल्यांदा मला आवडायला पाहिजे तर मग तुम्हाला आवडण्यासारखं मी काहीतरी करेन ना रे. तर त्यामुळे मी एक सामान्य माणूस म्हणून ज्यावेळी मी ते नट म्हणून मी तिथे ते बघायला लागलो तर ते शक्य नाही. साधं आपलं छान, मला हे बरं वाटतं. जाणकार या अर्थानं मी म्हटलं की तुम्ही सांगितलं ते जाणकार नाही आहात, तुम्ही प्रांजळपणे सांगितलं, तो मुद्दा झाला. म्हणजे फिल्म इंडस्ट्रीतला मानत माणूस असं जेव्हा सांगतो, व्यासंगी माणूस, तेव्हा लोकांना मी त्या अर्थानं म्हणत होतो. संगीतातलं असं म्हणून नव्हे. आणि ते तुम्ही सांगितलंच काय की
तुमच्याकडे गळा नाही वगैरे हा मुद्दा अरे नाहीये. मी- गाणं ऐकता आता तुम्ही इतकं या- सुंदर. नाही ऐकायला काय ते- द्या. दीदीला मी असं इथे खाली बसून तिच्या गुडघ्यावर हात ठेवून, अगं तू माझ्या सिनेमातली गाणी म्हणशील का? ती म्हणली हो मी गाईन. प्रकाश रानडेच्या बरोबर गाडीतून परत जाताना म्हणाली खूप वर्षांनी कोणीतरी मला अरे तुरे म्हणलं. अगं म्हटलं तू आता इतकी माझी इतकी आहे त्यावेळी तुला अहो जाऊ कसं करणार मी पुढच्या वेळी भेटल्यानंतर. म्हटलं आणि केवढं देऊन ठेवलेलं राहील. दिदी गेलेलीच नाहीये तर ती सतत राहणारच. केवढं समृद्ध करून, म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो, आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलू नये, पण मला कधीही आयुष्यात एकटं वाटलं नाही. कारण ही मंडळी सतत आहेत रे बरोबर. एकटं कधी ज्यांना वाटते ते करंट आहेत. खरं सांगतो, इतकी छान आपल्याला सोबत सगळी केलेली आहे, इतकं काहीतरी छान दिलं. मी तिच्याबद्दल लिहिताना म्हटलं होतं, कधी आई असते, कधी मित्र असते, कधी प्रेयसी असते, बहीण असते, बाप असते. किती छान करून ठेवलेलं आहे आपल्यासाठी. कशासाठी रडायचं? आपल्याला ज्यावेळी परतीच्या वाटेवर असताना कधी निघायची वेळ येईल माहिती नाही, आणि बरं परतीची वाट कधी सुरू होते तेही माहिती नाही. त्यामुळे ही मंडळी आपल्या, जसे भाईंचे गणगोत होते तसे हे आपले गणगोत आहेत सगळे. छान. आणि मी तुमचा खरंच आभारी आहे, तुमचा सगळ्यांचा. आमचं आयुष्य तुम्ही समृद्ध केलेलं आहे. असंच काहीतरी छान, कारण तू चांगली छान करतोस गं. मी तुझ्याबद्दल का ग्रह केला होता, कदाचित ती त्या पद्धतीची सिरियल होती म्हणून तसं असेल. पुन्हा एकदा धन्यवाद. तुम्ही इतक्या ह्यानी आलात ह्या अशा ठिकाणी. म्हणजे मला सान्याचं आश्चर्य वाटलं. सान्याला म्हटलं अरे तू हे झीमध्ये असताना हा सिनेमा केला होतास ना? तो म्हणला हो, त्याच्यानंतर अमुक ठिकाणी गेला आणि मग त्याच्यानंतर आता ह्या म्हणजे, म्हणजे तो सिनेमा त्याच्या मागे फिरतोय. केवढा महान आहेस रे तू साने. अहो गुरुजी कुठे आहात तुम्ही? तिकडे असे झाडाच्या बागे लपू नका, या तिकडे या पुढे. हा कमाल आहे तुझा, पेक्षा काही सोडत नाही आहे. हा छान छान. धन्यवाद. शेवटपर्यंत वसंतरावांबरोबर राहिलात त्याच्याबद्दल अतिशय आभारी आहे. आणि त्याची म्हणजे खासियत आहे, तो अतिशय छान सिनेमा पोचवतो. कारण मी नटसम्राटच्या वेळी होतो ना आम्ही बरोबर. त्यामुळे पुन्हा एकदा तुझे वेगळे धन्यवाद. वा या. नाही आवडले तर आवडले, नाही तर नाही. आणि तुम्हाला आवडले हे मी उगाच असं म्हणत नाही. सिनेमा आवडलाय असं कोण सांगते, याला खूप महत्व आहे आज. आणि ते तुमच्या तोंडातनं येणं ऍक्च्युली खरं म्हणजे लोकांना विश्वासार्हता वाटते. आणि लोक बघायला जातात की नाही 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 नाही, जाणकार लोक सांगतायत आणि त्यात तुम्ही सांगताय, म्हणजे हा सिनेमा बघायला जायलाच पाहिजे. जाणकार म्हणून नाही, मी एक सामान्य प्रेक्षक म्हणून तो पाहत होतो आणि म्हणून मला तो आवडला. हा. जाणकार म्हणून तुम्ही गेलात तर कदाचित तुम्ही वेगळ्या कॅटेगरीमध्ये जाता. सिनेमाची गोष्ट ऐकताना सुद्धा हे सगळ्यात महत्वाचं, मी प्रेक्षक असलो तर मला हे पाहायला आवडेल का, अशी मी ती गोष्ट ऐकतो. मला ते पाहायला आवडलं नाही तर मी त्यांना सांगतो मला ती करायची नाही. आत्ता मला हा म्हणाला की नाही तुम्ही आमचं ते जिओचं हे करताय का, नेटफ्लिक्सची प्रकाश जॅची सिरियल. म्हटलं मी ती वाचतोय, आवडली तर करेन, नाही तर नाही करणार. कारण पहिल्यांदा मला आवडायला पाहिजे तर मग तुम्हाला आवडण्यासारखं मी काहीतरी करेन ना रे. तर त्यामुळे मी एक सामान्य माणूस म्हणून ज्यावेळी मी ते नट म्हणून मी तिथे ते बघायला लागलो तर ते शक्य नाही. साधं आपलं छान, मला हे बरं वाटतं. जाणकार या अर्थानं मी म्हटलं की तुम्ही संगीतात ते जाणकार नाही आहात, तुम्ही प्रांजळपणाने सांगितलं, तो मुद्दा झाला. म्हणजे फिल्म इंडस्ट्रीतला मानत माणूस असं जेव्हा सांगतो, व्यासंगी माणूस, तेव्हा लोकांना मी त्या अर्थानं म्हणत होतो बा संगीतातलं असं म्हणून नव्हे. आणि ते तुम्ही सांगितलंच काय की तुमच्याकडे गळा नाही वगैरे हा मुद्दा अरे नाहीये. मी गाणं ऐकता आता तुम्ही इतकं या- सुंदर. नाही ऐकायला काय ते- द्या. दीदीला मी असं इथे खाली बसून तिच्या गुडघ्यावर हात ठेवून, अगं तू माझ्या सिनेमातली गाणी म्हणशील का? ती म्हणली हो मी गाईन. प्रकाश रानडेच्या बरोबर गाडीतून परत जाताना म्हणाली खूप वर्षांनी कोणीतरी मला अरे तुरे म्हणलं. अगं म्हटलं तू आता इतकी माझी इतकी आहे त्यावेळी तुला अहो जाऊ कसं करणार मी पुढच्या वेळी भेटल्यानंतर. म्हटलं आणि केवढं देऊन ठेवलेलं आहे. दिदी गेलेलीच नाहीये तर ती सतत राहणारच आहे. केवढं समृद्ध करून, म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो, आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलू नये, पण मला कधीही आयुष्यात एकटं वाटलं नाही. कारण ही मंडळी सतत आहेत रे बरोबर. एकटं कधी ज्यांना वाटते ते करंट आहेत. खरं सांगतो, इतकी छान आपल्याला सोबत सगळी केलेली आहे, इतकं काहीतरी छान दिलं. मी तिच्याबद्दल लिहिताना म्हटलं होतं, कधी आई असते, कधी मित्र असते, कधी प्रेयसी असते, बहीण असते, बाप असते.
किती छान करून ठेवलेलं आहे आपल्यासाठी. कशासाठी रडायचं? आपल्याला ज्यावेळी परतीच्या वाटेवर असताना कधी निघायची वेळ येईल माहिती नाही, आणि बरं परतीची वाट कधी सुरू होते तेही माहिती नाही. त्यामुळे ही मंडळी आपल्या जसे भाईंचे गणगोत होते तसे हे आपले गणगोत आहेत सगळे. छान. आणि मी तुमचा खरंच आभारी आहे, तुमचा सगळ्यांचा. आमचं आयुष्य तुम्ही समृद्ध केलेलं आहे. असंच काहीतरी छान, कारण तू चांगली छान करतोस ग. मी तुझ्याबद्दल का ग्रह केला होता, कदाचित ती त्या पद्धतीची सिरियल होती म्हणून तसं असेल. पुन्हा एकदा धन्यवाद. तुम्ही इतक्या ह्यानी आलात ह्या अशा ठिकाणी. म्हणजे मला सान्याचं आश्चर्य वाटलं. सान्याला म्हटलं, अरे तू हे झीमध्ये असताना हा सिनेमा केला होतास ना? तो म्हणला हो. त्याच्यानंतर अमुक ठिकाणी गेला आणि मग त्याच्यानंतर आता ह्या टबल. म्हणजे तो सिनेमा त्याच्या मागे फिरतोय. केवढा महान आहेस रे तू साने. अहो गुरुजी, कुठं आहात तुम्ही? इकडे असे झाडाच्या मागे लपू नका, या तिकडे या पुढे. हा कमाल आहे तुझा. पिच्छा काही सोडत नाहीये. हा छान छान. धन्यवाद. शेवटपर्यंत वसंतरावांबरोबर राहिलात त्याच्याबद्दल अतिशय आभारी आहे. आणि त्याची म्हणजे खासियत आहे, तो अतिशय छान सिनेमा पोचवतो. कारण मी नटसम्राटच्या वेळी होतो ना आम्ही बरोबर. त्यामुळे पुन्हा एकदा तुझे वेगळे धन्यवाद. वा, या. मनपूर्वक आभार. इतकं वेगळं होतं. आणि मला असं वाटतं की इतक्या तरुण वयात दिग्दर्शन केलं वगैरे हे जे सगळं आहे, तर याच्यापेक्षा काही जास्त पटीने त्यांनी माझ्या वयात करून ठेवलं होतं. ते लोकांपर्यंत पोचलं नव्हतं फक्त. तर ते मी फक्त पोचवायचा प्रयत्न केला. त्यांची ओळख लोकांना खूप उशिरा झाली. हे त्यांच्याहीपेक्षा मला वाटतं लोकांचं जास्त दुर्दैव आहे की 47-48व्या वर्षी लोकांना ते माहीत झाले आणि पुढे 12-13 वर्षातच ते गेले. पण मी राहुल दादाकडनं खूपदा हे ऐकलं की ते असं म्हणायचे की आता लोक येऊन समोर बसतात आणि म्हणतात की गा तुम्ही, आणि आम्हाला तुमचं गाणं ऐकायचं आहे. पण जेव्हा खरा तापलेला होता माझा गळा तेव्हा कोणी ऐकलं नाही. आणि मला वाटतं तो आम्ही प्रवास इथे दाखवायचा प्रयत्न केला. म्हणजे वसंतरावांच्या गायकीबद्दल विशेष करून म्हणायचं झालं तर त्यांनी फार ग्वाल्हेर घराण्यापासून पतियाळा घराण्यापर्यंत अनेक पद्धतीची गायकी ते शिकले. म्हणजे म्हणजे कट्यारमधली गाणी, त्यांची भूमिका आणि ते सगळं ऐकल्यानंतर साधारणतः एक असा सर्व रागांचा म्युझिकल बुके असल्यासारखंच गायकी त्यांची. तर तू विशेष काही म्हणजे गायकी समजून घेण्यासाठी तू काही केलंस? म्हणजे त्याचं हे म्हणजे ते माझ्याबरोबर राहुल दादाच होता, त्यामुळे माझं ती नाही डिरेक्टर म्हणून तुला म्युझिकल करण्याचं नाही. मला गायकीपेक्षा त्या गायकी मागचा त्यांचा भाव काय होता हे मला समजत होतं. त्यामुळे ते माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं. आणि बाकी गाण्यातल्या टेक्निकल गोष्टी आहेत त्या मला कळत नव्हत्या. पण आधी म्हटलं तसं राहुल दादा होता आणि अख्खी त्याची टीम होती. त्यांचं अख्खं कुटुंब होतं. आणि त्यामुळे त्यांच्या गायकीपेक्षा तो माणूस म्हणून कसा होता हे समजून घ्यायचा जास्तीत जास्त प्रयत्न केला. म्हणजे वसंतरावांचं लाईफ फार म्हणजे पेशावर, मग त्यांची नोकरी आणि भारतभर भ्रमंती आणि प्रदीर्घ असा वेगवेगळ्या ठिकाणचा प्रवास. त्यात पुणे, नागपूर, मुंबई, वेगवेगळी आयुष्यातले त्यांचे टप्पे. त्या निमित्तानं त्यांच्या आयुष्यातली आलेली ते माझे काहीच प्रश्न काहीच नाहीत. फक्त या असं म्हटलं, लोकांनी तुम्हाला पाहिलं नाही, तुम्ही पहिल्या रांगेत बसला तर तुम्ही दिसाल. आणि आता तुम्ही इथे आहातच तर बोला. सगळ्यात पहिल्यांदा मी वसंतराव या सिनेमाशी संबंधित सगळ्या घटकांना मनपूर्वक शुभेच्छा. 20-25 वर्षापूर्वी BMCC कॉलेजमधनं फिरोद या करंडकमध्ये अरे वसंतरावांचा नातू गातो असं ऐकून ज्याचं गाणं ऐकायला गेलो आणि ज्याचा आयुष्यभराचा फॅन/मित्र झालो तो राहुल. वसंतरावांचं आयुष्य आहे, आपण सगळेजण त्यांच्यावरती प्रेम करतो. पण मी काही वसंतरावांना पाहिलं नाहीये. मी त्यांना कधी प्रत्यक्ष लाईव्ह पाहिलं नाहीये. पण मी राहुलला पाहिलंय.
फिरोदियामधल्या BMCCच्या नाटकातनं एखाद दुसरं गाणं वसंतरावांचा नातू खास त्यांच्यासारखं गातो असं सांगणारी लोक पाहिलेत. राहुलला गाताना पाहिलंय आणि थेट वसंतरावांसारखं गातो इथपासनं ते राहुलचं गाणं ऐकायला जाऊया. आणि तुला हे माहिती आहे का, वसंतराव त्याचे आजोबा होते. हा सगळा त्याचा बदललेला प्रवास मी खूप जवळला पाहिला आहे आणि त्याचा जास्त आनंद आहे एक कलाकार म्हणून, मग तो गाण्यातला असेल किंवा अभिनेता म्हणून असेल. या मधल्या काळात त्याचा अजून एक चित्रपट आहे जोही आपल्या समोर येईल, जो कदाचित किती लोकांनी पाहिला मला माहीत नाही, पण तो पाहण्याचं भाग्य मला लाभलं. एक कलाकार म्हणून त्याची जी ग्रोथ आहे गाण्यातली, अभिनेता म्हणून त्याची समज, आणि दुसरी गोष्ट त्याच्या बाबतीतली अत्यंत आवडलेली आणि जाणवलेली गोष्ट म्हणजे तो प्रचंड असमाधानी आहे. त्याची भूकच संपत नाही, त्याला सातत्याने काहीतरी नवीन करावंसं वाटतं. आणि हा त्याचाच एक परिपाक आहे की ज्या आजोबांना त्यांनी वय वर्ष 3.5 नंतर पाहिलेलं नाही आहे, त्या आजोबांच्या मागे वेड्यासारखं धावत 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 फायनली आपण त्यांचं चरित्र लोकांपर्यंत पोचूया हा ध्यास त्यांनी घेतला. निपुणसारखा आमच्या पुढच्या पिढीतला एक अत्यंत हुशार जाणकार असा दिग्दर्शक त्यांनी या चित्रपटासाठी निवडला. मला असं वाटतं की चित्रपट कसा होतो, काय होतो याच्यापेक्षा सुद्धा आपण कुठली टीम आपल्या आजूबाजूला निवडतो हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्यांनी जी टीम त्याच्या आजूबाजूला निवडली या सिनेमासाठी, त्या टीममध्येच आपल्याला कळतं की हा सिनेमा काय दर्जाचा झाला असणार आहे. दुर्दैवाची गोष्ट आहे की केशवराव भोसलेंसारखा एक अप्रतिम गायक वय वर्ष 11 ते 13च्या मध्ये हे जग सोडून निघून जातो. वसंतरावांसारखा एक गायक की ज्याला ओळख 48 वर्षानंतर मिळते आणि पुढचं काहीच काळ त्याला स्वतःची गायकी लोकांपर्यंत दाखवण्यासाठी मिळतो. मला असं वाटतं की सिनेमा हे माध्यम यासाठी महत्त्वाचं आहे की ते कथा, कादंबरी याहीपेक्षा तुम्हाला प्रत्यक्ष, जसं आपण एखाद्या जवळच्या माणसाची व्हिडिओ क्लिप बघतो किंवा आपल्या लग्नातले व्हिडिओ ज्या आत्मीयतेने आपण बघतो, मला असं वाटतं की तसंच एक अतिशय जाणकार, एक अतिशय विद्वान, एक अतिशय हुशार अशा कलावंताचं आयुष्य आपल्याला याची देही याची डोळा प्रत्यक्ष अनुभवता येतं. आणि तो अनुभव हे जे सिनेमा माध्यम देतं त्याच्यासाठी मुळात मी या सिनेमा माध्यमाचा आभारी आहे की त्या माध्यमामुळे आम्ही किंवा बऱ्याचशा लोकांनी, नवीन पिढीने वसंतरावांना पाहिलं नाही आहे, पण या माध्यमामुळे आम्ही त्यांना प्रत्यक्ष याची देही याची डोळा अनुभवू शकतो. आणि त्याच्यासाठी या सिनेमा या माध्यमाचे आणि मी वसंतराव या सिनेमाशी निगडीत सर्वांचे मनपूर्वक आभार आणि खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. गुढीपाडव्याला हा चित्रपट प्रदर्शित होतोय. नवीन वर्षाचं स्वागत या सिनेमाचं तिकीट काढून थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघून आपल्या कुटुंबियांसमोर सादर करूया. धन्यवाद. जन्माला घालणारा पाप आणि म्हणजे जन्म देणारा बाप आणि कलेला जन्म देणारा बाप. तर कलेला जन्म देणारे, आपल्या आतल्या कलेला जन्म देणारे असंख्य पाप असतात. तसे मला असं वाटतं हा फक्त राहुलच्या नाही, हा आपल्या आजोबांचा सिनेमा आहे. हे आपले आजोबा आहेत आणि आत्ता मीम्स आणि व्हॉट्सअपचे विनोद आणि किती लाईक्स आणि किती ह्या सगळ्या गदारोळात आणि हे सगळं आत्ता जे काही आजूबाजूला चाललंय, या सगळ्या एक गोष्ट चिरकाळ टिकेल, मनामध्ये धरून ठेवावी अशी कोणीतरी सांगू पाहते. आणि ती सांगणारी माणसं कोण आहेत, तर ज्याच्याबरोबर मला सुबोधला आत्ता धन्यवाद म्हणायचे. एका कार्यक्रमात त्याची डेट नव्हती म्हणून त्याच्याऐवजी राहुलनं मला बोलवलं आणि कुमार रागविलास नावाचा कार्यक्रम राहुल करतो. मला कळेच ना, मी ते वाचलेलं होतं, तिथे वाचत होतो, कळेच ना की प्रत्येक एकेका गाण्यासोबत एकेका बंदिशीसोबत मला का रडू येत होतं, मला कळत नव्हतं, मला गाणं कळत नाही. पण एक गोष्ट नक्की आहे की ते जी माणसं ज्यांचं गाणं फक्त कानापर्यंत नाही तर तुमच्या गात्रांपर्यंत आणि तुमच्या गात्रांमधून होऊन तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत पोचतं. आपल्यात गुणसूत्र फक्त आपल्या आईवडिलांची नाही आहेत, या सगळ्या असंख्य माणसांची गुणसूत्र आपल्यामध्ये आहेत आणि ही आहे आपली पिढी आणि आपल्या पुढची पिढी ते घेऊन पुढे जाणार आहे. पण ते सकसपणे पुन्हा एकदा अधोरेखित करून त्याला आकृतीबंध देऊन त्याच्या मागचा विचार देऊन त्याला एकत्र आणणं, सिनेमा बनवणं हे सगळ्यात अवघड काम आहे. कुठल्याही कलेपेक्षा मला असं वाटतं ही कला फार अवघड आहे, कारण
त्याच्यामध्ये वित्त इतकं जास्त लागतं आणि असंख्य लाखो करोडो तुकडे एकत्र करून त्याला एकत्र केलं जातं. ते म्हणजे याला मुलगा तरी कसं म्हणावं की हा मुलगा आहे का पुरुष आहे का हा कोण आहे आता निपुण धर्माधिकारी नावाचा. आणि आनंद कसा आहे की त्या पित्ती हॉलनी ना खूप दिलंय मला. आत्ता पित्ती हॉलला थँक्यू म्हणायचं आहे. पित्ती हॉल म्हणजे BMCCचा एक हॉल आहे जिथे असंख्य कलाकार येऊन तालमी करतात आणि तिथे खूप गोष्टी शिजतात. तर त्या पित्ती हॉलनंच ठरवलं होतं की एक दिवस राहुल देशपांडे असा सिनेमा करेल आणि त्याच्यामध्ये आमचा निपुण. एक मिनिट जर आपण मागे जाऊया ना फोटो काढून द्या प्लीज. थोडंसं मागे जाऊया ना वाईड आहे प्लीज थोडं मागे मागे हो ना मॅडम थोडं मागे तुम्ही फ्रेम मध्ये अमृता मॅडम. अरे इथेच लावा. फोटो करून घ्या ना. सगळे कॅमेरा घेऊन बाहेर बघा. ग्रुप क्वेश्चन आहे 5 मिनिट्स खाली आहे ना सर खाली आहे ना. तुम्ही नाही बोललात तर मग आम्हाला बोलू चल रेडी रेडी. नागाव तुम्ही भरभरून कौतुक केलं. तुम्ही सिनेमाही पाहिला, तुम्ही आज इकडे आलात आणि तुम्ही आज म्हटलात पण तर नॅशनल अवॉर्ड मिळाला तर मला काहीही वाटलं नाही. खूप छान वाटेल. काय सांगायला सिनेमा? अरे भाई की मला उगाच स्तुती नाही करता येत. आणू नका. त्यांनी गायक म्हणून त्यांनी स्वतःला दाखवून दिलंय तो काय आहे, पण नट म्हणून त्यांनी इतका अप्रतिम काम केलं. आणि केवळ एका गायकाची नाही आहे कथा ती. एका कलावंताला ज्यांना असं सप्रेस करून ठेवलं जातं ना एका कुठल्या तरी कारणात. आता आपल्याला खूप माध्यमं आहे, त्यावेळी ते माध्यमं नव्हती. त्यामुळे त्यांना वसंतरावांना किती दाबून ठेवलं होतं, किती म्हणजे रेडिओवर गाऊ द्यायचं. त्यातून तो माणूस पुन्हा तसा असा सोडून घेऊन त्यांनी ते केलं. मला छान. आणि कोणी नाही रे म्हणजे त्यांचं एक लागतो ना कोणीतरी बाप, तसं कोणी नाही. तर मला कुठेतरी एक साम्य. मी ह्या चेहऱ्यासकट गेली 50 वर्ष मी वावरू शकलो माझ्या स्वभावानुसार. तर मला कुठेतरी त्यांचा स्वभाव आणि माझा स्वभाव ते गेले उडत सगळे अशी जी एक वृत्ती आहे. पण त्यांचं गाणं इतकं खणखणीत आणि तुम्ही खरंच पाहिल्यानंतर. आणि वसंतरावांवर चित्रपट आहे, फक्त वसंतरावांची भूमिका नाही, प्रत्येकाने छोटी छोटी भूमिका केलेली आहे. काय गाणी आणि फार 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 चालेल रे. आम्ही कोणी काही बोलायची गरज नाही. इतका सिनेमा चालणार आहे. फक्त राहुल आता जोपर्यंत तू गात होतास तोपर्यंत आपला काही संबंध नव्हता, पण तू आता अभिनयात आला आहे त्यामुळे माझ्या कॉम्पिटिशन. उद्यापासून जर मी गायला लागलो तर मात्र लक्षात ठेव. पण राहुल तुला काय म्हणायचं आहे शेवटी? आणि पुरस्कार आधीच मिळाला की नाही. नाना माझ्या वडिलांसारखे आहेत. नाना वडीलच आहेत माझे. आणि सुरुवातीपासून वडिलांसारखी माझ्या पाठीमागे उभे राहिली. मग वसंत उत्सव असेल, त्याची संकल्पना करण्यापासून तो एक्झिक्यूट करण्यापर्यंत बघितलं आहे की काय त्यांच्यासमोर नुसतं असं उभं राहायला पण मला पण येतं आहे. पण माझ्याकरता ज्याला आपण एक ड्रीम कम ट्रू म्हणतो, नानांनी चित्रपट पाहिला त्यामुळे मला छातीत धस्स झालं होतं की आता हे काय बोलतो. कारण मी खूप प्रामाणिकपणे केला होता. मला त्यांनी जेव्हा येऊन सांगितलं ते म्हणजे मी माझ्याबरोबर बसू नको, मी नोट्स काढणार आहे. आणि नंतर त्यांनी चित्र काढली होती आणि मला म्हणले मला काहीच तुला सांगायचं नाही. आणि
तो क्षण मला असं वाटतं की कोणत्याही पुरस्कारापेक्षा माझ्याकरता नागराज, मी आज सांगितलं सुद्धा, ह्या सगळ्या दिग्गज कलाकारांनी फार आनंद आपल्या सर्वांना दिला. तो अनेक तुमच्या आठवणी असलेल्या आहेत वसंतरावांबद्दलच्या, त्याबद्दल काय सांगता? तुम्ही अनेक मैफिली त्यांची अटेंड केली असतील तुमच्या थँक्यू. मागे बघा, मागे ठीक आहे, पकड मागे. एंटायर टीम प्लीज एक फोटो करूया प्लीज. थँक्यू. मागे थोडं मागे येतं प्लीज. मी मागे मागे. थँक्यू. आर्टिस्ट करून एक 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 सर 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 ॲक्टर आणि थँक्यू. डिरेक्टर सर आप भी सेंटर सेंटर थोड़ा सेंटर है, थोड़ा सेंटर. सर सोलो चला जेवून घ्या. आनंद, केवळ आनंद. माझा पण श्रावण कुठे आहे? श्रावण पाठी ना पाठी पाठी ना पाठी एक थँक्यू. पुढे पुढे आओ. मेरा हाथ में इधर देख के बेटा, इधर देख के. क्या बात है नाना. लाइफ चेंज. डर रहा है. पाठी आहे ना सर. थँक्यू व्हेरी मच. लव यू.
अपने वीडियो में दे सकता हूँ। आप डर गए थे पहले कभी हुआ आपके साथ ऐसे? नहीं सर, फर्स्ट टाइम है लाइफ में, फर्स्ट टाइम जॉब की इस वजह से ऐसा हुआ मेरे साथ। आप घबरा गए? सर वीडियो आपकी किस पे मिली? मैं देता तुम्हाला घेतलाय व्हिडिओ सर पहिले ह्यांच्या बरोबर एक फोटो देवा द्या ना जाई पण दादा रुक जाओ दादा, अरे एक सेकंड दादा, एक सेकंड ये तो तुम्ही एक सेकंड सर, एक सेकंड ये मैसेज लेता सर, मैं दूंगा सर नहीं आएगा, अरे सर मैं दूंगा सर, आप जाओ सर, एक मिनट मैं दूंगा सर, विजय आइए आप थँक्यू. शेतावर या रे. अरे नाही, तो चिपळूणला आहे. आज पण चिपळूण सामने देखो, सामने मी हां, ते नाही, तो चिपळूणला होता, आजच आलाय. आता चिपळूणचं तो आमचं सगळं खूप सांभाळतो. जरा स्टाफांचा बरोबर फोटो द्या ना, एक सेकंड जरा तू आ गया ना, थोड़ा सा ना, पुढे जा ना, एक मिनट यार, थैंक यू. ना सर, एक सेकंड ना, अरे थांबा ना, रुको यार तुम लोग यार, चलो चलो किसका है सर? एक मिनट दादा, एक मिनट थैंक यू काका, इकडे मैं बम्बई जा रहा हूँ. म्हणजे काय करणार?